राष्ट्रवादी विरुद्ध नांगलेवाडी रायडर्स. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक, पंचांना देखील बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी पंचांचा इशारा, गुड टू गो, रेडी. पहिल्या चेंडूसाठी आमंत्रित केलं जात आहे कुंदन जाडे यांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त. आणि पहिल्या चेंडूला काय सन्मान दिला जाते मात्र राजेश बेर्डे 4 टप्पे खाऊन देखील चेंडून मान टाकून दिली आहे. राजेश बेर्डे चेंडूला पुढे जायचंच नाहीये, काहीतरी निसर्गाचा कौल श्री साईच्या पाटील वाडीच्या बाजूने लागताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती जोरदार खणखणीत प्रहार होता. सुरू असलेला सामना 3 षटकांचा राहणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कर्णधार सूरज जाडे, नरेश मांडवकर. सुरू असलेला सामना 3 षटकांचा असणार आहे. काय सुरेख आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे नरेश मांडवकर यांनी सुरुवात करून दिली, काहीतरी एक वेगळा विचार करून आलेला आपल्याला पाहायला मिळतात. आता पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकला पहिल्यांदा येतील सिद्धेश बेंद्रे. सामना करतील पुन्हा एकदा एक अनुभवी खेळाडू कुंदन जाडे यांचा. आणि या ठिकाणी आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतायत, पुरेपूर उपयोग करून पूर्णपणे बीट केलाय ते सिद्धेश यानं. पोलादी निर्धार आमुचा, असुर बाळाची खंत नसे, स्वतंत्र्याच्या संग्रामाला विजय वाचून अंत नसे. श्रद्धा हृदयातील आमुच्या वज्राहूनही बलवंत असे, मरण मारुनी पुढे निघाले गर्वतयांचा कोण करी. रणफंदींची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. रणफंदींची जात आमुची कोण आम्हा भयभीत करी. खर तर या ठिकाणी प्रत्येक संघावर, प्रत्येक संघातील खेळाडूवर बालमित्र मंडळ टाकळेवाडी आयोजित ज्या काय दिवसभर ज्या आपल्या स्पर्धा चालू आहेत आणि या स्पर्धेसाठी खास करून आपल्या कोळबांद्रे गावातून श्री गणेश दवंडे साहेब हे ग्रामीण भागातून श्री स्वामी समर्थ ही जी टी व्हीवरती सिरियल आहे, या सिरियलमध्ये काम करतात. आपण मंडळाच्या वतीने त्यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. गावच्या ग्रामीण भागातून टी व्ही सारख्या सिरियलमध्ये जाणं सुद्धा हा कठीण असा प्रवास आहे आणि तो त्यांनी पार केलेला आहे. तरी मंडळाच्या वतीने मी आमचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बर्जे यांना विनंती करेन की स्वामी समर्थ या सिरियलमध्ये काम करणारे गणेश दवंडे साहेब यांचे आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. नक्कीच अभिमानास्पद गोष्ट आहे. दापोली रत्नांची खाण आहे. रत्नांच्या खाणीतून असेच हिरे उपजत जाऊ ही साईचरणी प्रार्थना करतो. आणि पुन्हा एकदा जाऊया दवंडे साहेब. त्याचप्रमाणे श्री राजेश बेर्डे आमचे मित्र हे सुद्धा कोळबांद्रे गावातून आलेत आणि कोळबांद्रे गावाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष आहेत, मला वाटतं ते उपाध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही मंडळाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतो. मी मुंबई मंडळाचे आमचे चंद्रकांत बर्जे यांना विनंती करेन की आपण दवंडे साहेबांचा सत्कार करायचा. धन्यवाद. बिना संघर्ष कोई महान नहीं होता, बिना कुछ किए जय जयकार नहीं होता, जब तक पड़ते नहीं हथौड़े की चोट तब तक कोई पत्थर भगवान नहीं होता. या ठिकाणी स्वतःला संघर्षामध्ये झोकून द्यावं लागेल आणि तरच विजयाची चव चाखायला मिळणार आहे दोन्ही संघांना. आणि त्याच विजयाची चव चाखण्यासाठी दरम्यान सुंदर असा डोळलेला चेंडू जाणार क्षेत्ररक्षकाकडे, वन बाउंस जातोय, सीमा रेषा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत चौकार. सुंदर फटका पाहायला मिळतो आपल्याला. सामना सुरू आहे आणि ग्रँड लढत आपल्याला पाहायला मिळते. सिद्धेश बनाम कुंदन जाडे असा सामना काहीसा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान त्याच दिशेने पटकावलेला चेंडू जातोय. वन बाऊ क्षेत्ररक्षक आहे तो वैभव मिसाळ, मात्र क्षेत्ररक्षक बना आज सकाळी निघताना घरातून दृढ निश्चय मनाशी बाळगून दोन्ही संघ या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेत. या शेवटपर्यंत पोहोचण्यासाठी
अतिशय जोमानं चोरशीची लढत दिली आहे. एक झुंज साकारली होती, त्या झुंजेचा शेवट या ठिकाणी आता होणार आहे. अर्थात कोणताही संघ जिंकला तरी विजय मात्र नक्कीच शेरवलीचा होणार आहे आणि तोच शेरवलीचा विजय कोणत्या संघासाठी विशेष असणार आहे हे पाहणं रंजक असणार आहे. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं जबाबदारीपूर्वक षटक फेकण्यासाठी येतील ज्येष्ठ बंधू नंदन जाडे. स्वतः कर्णधार यष्टींच्या मागून स्वतः कर्णधार यष्टीरक्षक आणि गोलंदाजी करतात ते नंदन जाडे सख्य बंधू आहेत. नंदन जाडे थोरले बंधू आणि बिबिन उर्फ सूरज जाडे धाकटे बंधू आहेत. नंदन सज्ज, काय सुरेख टप्पा दिला, वा नंदन वा. नरेशला पूर्णपणे बीट केलंय. नरेश अशा प्रकारचे चेंडू खेळण्यामध्ये माहीर आहे, परंतु या ठिकाणी पूर्णपणे चकवा खाल्लाय. मिळालेल्या संधीचं सोनं करतोय. मंजिलो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. आणि आज सकाळी घरातून निघताना तो हौसला मजबूत करून निघाला होता तो नंदन, आणि त्याच मजबूत हौसल्यानं त्या मजबूत जिद्दनं या संपूर्ण चिकाटीनं मेहनत करून हा सामना आपल्या नावापर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. या चेंडूवर एकूण 2 धावांची कमाई झालेली आहे. नरेश देखील मॅन ऑफ द टुर्नामेंट, बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट, बॉलर ऑफ द टुर्नामेंट साठी प्रबल दावेदार आहे. परंतु नुसतं दावेदार राहून चालणार नाही, तर हा फायनलचा सामना, हा ग्रँड फिनालेचा सामना आपल्या नावावरती करणं. ओ हो 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 हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अमित चिनकडे यांच्यासाठी प्रयत्नाला 100% गुण दिले जातील. काय सुरेख प्रयत्न केलाय. या ठिकाणी नरेश मांडवकर असतील. उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने, 1 बाउन्स राहतोय, सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत दणदणीत. 4 रनसाठी चेंडू सीमारेषे पार येतोय खणखणीत चौकार. नांगलेवाडी संघासाठी, कारण ही जोडी जेव्हा मैदानात असते त्याच्या वेळेस नांगलेवाडी संघ फ्रंट फुटला राहून एक सामना दरम्यान या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा येतो त्याच दिशेने खणखणीत दणदणीत चौकार. आणि या ठिकाणी चौकाराची हॅट्रिक. नांगलेवाडी रायडर्स या संघाची धावसंख्या 25 वरती आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रति षटकाला
12.5 या धावसंख्येनं या रणगतीनं रन बनत चालले आहेत. ही जर जोडी ब्रेकडाऊन केली तर मात्र श्री साई संघ फ्रंट फूट वरती येणार. षटक घेऊन येणार ते बबलू दोडकडे. नक्कीच ही जोडी ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न असेल. नरेश आणि सिद्धेश यांची सलामीची जोडी, सलामीचे शिलेदार आहेत, एक जबाबदारीपूर्वक खेळी करतायत. ती जोडी ब्रेकडाऊन करणं खूप महत्वाचं असणार आहे. आणि जर ती जोडी फोडण्यात यश आलं बबलू यांना तर मात्र हा सामना जर्सी नंबर 12 बेडा पार करणार का श्री साई संघाचा. चला पाहूयात. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं एक महत्वपूर्ण षटक घेऊन येतात बबलूकांत दोडकडे. जर ग्रँड फिनालेच्या आपण या स्क्वॉड कडे नजर टाकलीत, उंचावर मारण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत वैभव मिसाळ आणि या चेंडूवर मात्र सुंदर रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून 2 धावांची भरपाई मिळते आणि 2 धावांच्या भरीने धावसंख्या पोहोचते 27. धावांचा डोंगर रचणं महत्वाचं असणार आहे. जर धावांचा डोंगर रचला तर समोरच्या संघाला तो डोंगर चढताना नक्कीच अडचणी येत असतात आणि त्या अडचणीमुळे आपला संघ विजयाकडे वळत असतो. या ठिकाणी मिडॉनच्या दिशेने पटकावलेला चेंडू जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. रुपेश मांडवकर यांच्या माध्यमातून स्वतःला झोकून दिलं. या ठिकाणी पंचांकडे जोरदार अपील. काय पंच प्रभावित झालेत का? सचिन मळेकर यांच्याकडे जोरदार दाद आणि या ठिकाणी पंच प्रभावित. या ठिकाणी धावशीत झालाय तो सिद्धेश मेंद्रे. सलामीची जोडी फोडली जाते आणि ब्रेकडाऊन केला जातोय. सलामीची थर्ड अंपायर नाहीये बाबा. सलामीची जोडी फोडण्यात यश आलंय ते बबलू. थर्ड अंपायर नाहीये. पहिल्यापासून आपण सांगत आलोय. दोन्ही संघांना सूचना आहे, विनंती आहे. आपण सुरुवातीपासून पाहत आलोय. कोणत्याही संघाला आपण डिजिटल रिव्ह्यू दिला नाहीये. पंचा आता धावा किती आहेत? दोन ना? ओके. तिसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च करून 1 विकेट टिपले बबलू दोडकडे यानं. बबलू दोडकडे हे यशस्वी झालेलं आहे, कारण ही सुरुवाती जोडी होती ती ब्रेकडाऊन करणं कुठेतरी महत्वाचं होतं. अजून देखील तो शिलेदार स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. नरेश मांडवकर मॅन फ्रॉम शेरवली, मॅन इन फॉर्म. सामना करणार बबलू दोडकडे यांचा. ये दानका जोरदार प्रहार पाहायला मिळतोय का? झेलबाद होणार का? आणि या ठिकाणी झेल सुटलेला आहे. हा फक्त झेल सुटलाय की मॅच सुटले पाहण्यासारखा असणार आहे. दरम्यान या ठिकाणी ही चूक नाही, हा गुन्हा केलाय कल्पेश मांडवकर यांच्या माध्यमातून. ही मोठी झेल, महत्वपूर्ण झेल सुटलेली आहे आणि या चेंडूवरती एकूण 3 धावांची कमाई झालेली आहे. ग्रँड फिनालेच्या सामन्यामध्ये आपण खेळता आहात आणि अशा ठिकाणी एवढ्या मोठ्या स्तरावरती येऊन तुमच्याकडून अशा प्रकारे चूक होत आहे, हे नक्कीच कुठेतरी दुर्दैवी बाब आहे. आणि धावसंख्या होते बबलू दोडकडे यांचा. पुढील चेंडू पुन्हा एकदा सैम. दरम्यान आज अमित चिनकडे मात्र खरंच स्वतःला झोकून दिलं जातंय, कारण आणि धावसंख्या झाले 33. मात्र 1 विकेट गमावून संघाने बलाढ्य अशी धावसंख्या रचलेली आहे. 18 चेंडूचा हा संपूर्ण खेळ असणार आहे. 18 चेंडू मध्ये तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना निलेश पवार आणि नरेश मांडवकर खरंच या टीमचं कौतुक करावं लागणार आहे, कारण या टीमनं, या संघानं जिथून सुरुवात केली आणि जिथं येऊन शेवट करतायत
ती गोष्ट खूप महत्वाची आहे. पुन्हा एकदा नरेश सज्ज, सामना करणार बबलू दुर्कडे यांचा. पुन्हा एकदा हवाई फायर, पुन्हा एकदा होते आतिषबाजी, चेंडू जातो सीमारेषा बाहेर, येतोय खणखणीत दणदणीत डांबरचा अनुप्राश षटकार. शेवटच्या षटकावरती काय मारणार षटकार की ठोकणार चौकार, कारण मॅन इन फॉर्म नरेश मांडवकर स्ट्राईक वरती असताना नक्कीच सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या त्या नरेशच्या बॅटकडे. का आणि सुरुवात चांगली केली होती, या ठिकाणी शेवट मात्र खराब झालाय नांगलेवाडी संघासाठी. हर रात्रावर बंद होणार नाही, कारण ते वाट बघितली आहे, ते क्षण या ठिकाणी येऊन ठेपलेला आहे. बालमित्र मंडळ शिरवली टाकलेवाडी संलग्न शिवशंभू क्रिकेट क्लब आणि आयोजित शिवशंभू चषक 2026 शिवशंभू चषक 2026 चा ग्रँड फिनालेचा सामना आपल्या समोर या ठिकाणी सुरू आहे. मध्यांतरा पर्यंत जर समीकरण पाहिलं तर 18 चेंडूमध्ये 39 धावा असलेल्या त्या नांगलेवाडी रायडर संघाला विनंती आहे, आपण आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. नांगलेवाडी संघ विनंती असेल, विरुद्ध संघ श्री साई 11 शिरवली पाटीलवाडी आपल्या संघानं सलामीचे बॅटर्स या ठिकाणी मैदानाकडे पाठवायचे आहेत. मध्यांतराला सुरुवात होण्यापूर्वीच मी दोन्ही संघाने विनंती करू इच्छितोय, जो कोणताही संघ हा ग्रँड फिनाल सामना जिंकनेल, सेलिब्रेशन करताना त्या क्रीज वरती नाचायचं नाहीये, क्रीज वरती सेलिब्रेशन करायचं नाहीये, तशी या मैदान मालकांची आपल्याला विनंती आहे. दोन्ही संघांना विनंती आहे, मॅच कोणताही संघ जिंकू द्या, संघ आपलेच आहेत, परंतु दोन्ही संघांना विनंती असेल सेलिब्रेशन करण्यासाठी आपण पिचच्या बाहेर येऊन सेलिब्रेशन करायचं आहे.
या ठिकाणी शिवशंभू चषक 2026 मध्ये आपण सकाळपासून पाहिले एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. त्यापैकी 14 संघ पराभूत होऊन या ठिकाणी माघारी परतलेले आहेत. या स्पर्धेतून पराभूत झालेल्या सर्व संघांना पुनश्च एकदा या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि बॅटर पाठवायचे श्रीसाहेब पाटीलवाडी प्लीज. चला जाऊयात मैदानाकडे. गेम ऑन आहे. नांगलेवाडी संघाने क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सज्ज करायचं आहे, कारण सलामीचे शिलेदार सलामीची जोडी मैदानात दाखल होत आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं आहे. श्री साई संघाचा हुकुमाचा एक्का रत्नेश मिसाळ आणि असतील सोबत रुपेश मांडवकर, दोन्ही दिग्गज फलंदाज मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नांगलेवाडी बनाम शिरवली पाटीलवाडी हा गावातीलच दोन वाड्यांमधील घमासान युद्ध पाहायला मिळणार आहे. 18 चेंडूमध्ये 40 धावांचं आव्हान श्रीसाई संघाला कापायचं आहे. कशा प्रकारे हे संघासाठी या धावांचा पाठलाग होतो आहे हे पाहणं फार रंजक असणार आहे. जर मला वाटतं या ठिकाणी पवारदारांच्या माध्यमातून या ठिकाणी टिप्पणी आलेली आहे. मागे जे लाईव्ह व्ह्यूवर 7.5 लाख होते ते आता 9 लाखावरती गेलेले आहेत. खरं तर पहिल्याच ही स्पर्धा असेल की जिला एवढा मोठा रिस्पॉन्स येतोय. 9 लाख लाईव्ह लोक या ठिकाणी या स्पर्धेला आपल्याला पाहत आहेत. चला गुड टू गो. पंचांना विनंती असेल सन्माननीय पंच सचिनजी मळेकर सर आणि लेगी पंच सन्माननीय विनोदजी कांदेकर सर स्ट्राइक घेतील आपल्याकडे. जर्सी नंबर 07 रत्नेश मिसाळ. पाटलांचा लेग आहे, पाटलांचा दरारा. पाटील की मैदानामध्ये दाखवणार का? अर्थातच आपल्या संघाला श्रीसाई संघाला विजय मिळवून देणार का? प्रवास सुरू होतोय. दोन्ही संघांना शुभेच्छा. 18 चेंडू 40 धावांचं आवाहन. सामना कंपल्सरी चेस राहणार आहे. 18 चेंडू मध्ये 40 धावा बनवायच्या म्हणजे बनवाव्याच लागणार आहेत जर सामना जिंकायचा असेल. या ठिकाणी पंच तयार आहेत, दोन्ही संघ तयार आहेत. या ठिकाणी चला पंचांचा इशारा गुड टू गो. षटक घेऊन येईल अनुज नांगले. पहिल्या चेंडूवरती झेलबाद होणार का? आणि पहिल्या चेंडूवरती अचूक झेल टिपले अनुज नांगले. सुंदर गोलंदाजी आणि ते सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते अरविंद नांगले यांच्या. मध्ये आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात. श्रीसाई संघ पहिल्या चेंडूवरती आपले बहुमूल्य विकेट गमावलेली आहे. नक्कीच संघ बॅकफूट वरती पाहायला मिळेल. मात्र आता स्ट्राईक एंडला जागा घेण्यासाठी येते ते कल्पेश मांडवकर. नॉन स्ट्रायकर एंडला रुपेश मांडवकर. दोन्ही बंधूंची जोडगोळी. अनुज नांगले एक सर्वोत्कृष्ट गोलंदाज म्हणावा लागेल नांगलेवाडी संघासाठी. निर्धाव चेंडू. काय सुरेख टप्पा आहे, अचूक लाईन आहे. व्हेरिएशन खूप या खेळाडूला पाहायला मिळतात. कारण ज्या प्रकारचे गतीमध्ये परिवर्तन करतोय ना त्याच्यामुळेच कुठेतरी बॅट्समॅन पूर्णपणे बीट होत आहेत. आणि हे स्पोर्टिंग पिरियड बघा ना, दोन्ही संघ विरोधी खेळतात परंतु निलेश आणि कल्पेदार यांच्यामध्ये जी प्रेम संवाद होतोय तो विशेष आहे. अनुजाचा पुढे चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताने मारा केलाय. चेंडू दिलाय टोलावून. चेंडू वन बाउन्स सीमा रेषा बाहेर येतोय खणखणीत.
सेकंडला कल्पेश मांडवकर सज्ज. या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू खेळतोय तो कल्पेश मांडवकर. नक्कीच अशा प्रकारे जर फलंदाजी होत राहिली तर बॅकफूट वरती पूर्णपणे संघ येईल तो श्रीसाई शेरवली पाटीलवाडी. ज्या प्रकारे सुरुवात या आणि ते दोन सामने रुपेश आणि रत्नेश जोडीने खेळून दिलेत त्याच प्रकारची खेळी करण्याची गरज आहे, कारण धावसंख्येचा डोंगर खूप मोठा आहे आणि तो पार करणं महत्व. धावसंख्या झाली 4. दरम्यान पुन्हा एकदा अवांतर. हा निर्धाव चेंडू लागेल. आता मात्र पूर्णपणे आपल्या कंट्रोल मध्ये हा सामना ठेवलाय तो नांगलेवाडी रायडर्स आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल त्या अर्थातच अनुज नांगले उर्फ गोलू याला, कारण या स्पर्धेतील सुरुवातीला सामन्यातील म्हटलं सगळ्यात लहान खेळाडू तोच असेल, परंतु त्याची दादागिरी मात्र दोन्ही संघांनी बघितली. सरासरी 14 रन प्रति ओव्हर या गतीनं रन यायला पाहिजे होते. या ठिकाणी चेंडू उडवला जातोय आणि असून झेल टिपले. या ठिकाणी 4 धावा मात्र धावफलकावरती लावलेल्या आहेत. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत 12. प्रति चेंडू 3 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती किमान 3 धावा येण्याची गरज आहे, तरच हा सामना श्रीसाई संघ विजयाकडे खेचून जाऊ शकतो. या ठिकाणी पटकावलेला चेंडू जाणार सीमारेषा बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत षटकार. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक जोरदार आतिषबाजी प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय, जो की 6 रनांसाठी ढकलला होता चेंडू. आता मात्र 11 चेंडू शिल्लक असतील आणि धावा शिल्लक असतील 30. 2.72 या प्रति चेंडू या गतीनं धावा आल्या पाहिजेत श्रीसाई संघासाठी. पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज. या ठिकाणी मी मागापासून म्हणतोय की नांगलेवाडी संघ हा आपल्या गोलंदाजीवरती खेळतोय. गोलंदाजीमध्ये काय कोण यांना मिळालाय काय माहिती, परंतु गोलंदाजी होते ना सुरेख होते, कौतुकास्पद होते. प्रत्येक गोलंदाज जो ट्राय करतोय नक्कीच यश मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा सिद्धेश सज्ज. उंचावर मारला चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर येतोय. खणखणीत दणदणीत मात्र चेंडू अडवलेला आहे. सुंदर प्रयत्न होता. या ठिकाणी धावशीत होणार का, आणि धावशीत झाले स्वतः कर्णधार सूरज जाडे. बॅक टू पवेलियन. काहीच कारणी संधी मिळत नाहीये सूरज जाडे यांना. या चेंडूवर एकूण 1 धाव मिळाली ना, एका धावेची कमाई करत दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र आपले विकेट गमावून बसले ते स्वतः कर्णधार सूरज जाडे. हा सामना अतिशय रंगत एका वळणावरती येऊन थांबलेला आहे, जिथे की संपूर्ण शिरोली वासियांच्या नजरा टिकून राहिलेल्या आहेत. लखलखते ट्रॉफी, लखलखते चषक कोणता संघ आपल्या नावावरती करणार आणि कोण होणार आहे विजयाचा दावेदार,
आता मात्र स्ट्राईकला असतील रुपेश मांडवकर आणि नॉन स्ट्रायकर एंडला पहिल्यांदा येतील ते जर्सी नंबर 23 कुंदन जाडे. दोन्ही वर्गमित्र आहेत रुपेश आणि कुंदन. या ठिकाणी ती जोडी मात्र मैदानामध्ये चालणं खूप महत्वाचं असणार आहे श्री साई संघासाठी. सिद्धेश बेंद्रे यांचं षटक प्रगतीपथावरती असताना सामना करतील रुपेश मांडवकर. पूर्णपणे बीट होत आहेत आणि या चेंडूवर एका धावाची कामाई करत स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला पहिल्यांदाच येतील कुंदन जाळे. कुंदन जाळेकडून मात्र श्रीसाई संघाची नक्कीच अपेक्षा असेल. घणाघाती प्रहार या षटकामध्ये येणं भाग आहे, कारण धावसंख्येचा डोंगर खूप मोठा रचला आहे तो नांगलेवाडी संघानं आणि या संघाचा या धावसंख्येचा डोंगर पार करण्यासाठी फटकेबाजीची खूप गरज आहे. अवांतर चेंडूची मागणी होते का मागणी आणि या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू काढला जातोय. हा प्रयत्न नक्कीच फसला असं म्हणावा लागेल, परंतु हरकत नाही. शेवटचा चेंडू या षटकातील शिल्लक आहे. काही प्रयत्न असेल कुंदन जाडे यांचा. हो घणाघाती प्रहार केलाय. एवढं सुंदर क्षेत्ररक्षण आणि स्ट्राईकला असतील जर्सी नंबर 11 रुपेश मांडवकर. रुपेश मांडवकरला मात्र इथून हा सामना खेचून आणला. या ठिकाणी मात्र काहीतरी डाव फसताना आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीसाई संघाचा डाव कुठेतरी फसताना पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक राहिलेत. धावसंख्या झाले मात्र 13. अजून देखील 4 चेंडू 27 धावांची गरज. पूर्णपणे बॅकफूट वरती संघ आहे तो.
श्री साई 11 शिरोली संघ. या ठिकाणी जोरदार प्रहार पाहायला मिळतोय का? चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर? चेंडू जातोय. या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलेलं आहे मला वाटतं. आणि या चेंडूवरती एकूण एकही धाव आलेली नाहीये. निर्धाव चेंडू ठरलाय. पुन्हा एकदा सांगून देतो, आठवण करून देतो, विजयी संघानं जल्लोष साजरा करण्यासाठी पीचचा वापर अजिबात करायचा नाहीये. सिद्धेशांचा पुढील चेंडू सामना करणार. पुन्हा एकदा जोरदार फटका. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर येतोय खणखणीत. ,99% जिंकलेला आहे तो नांगलेवाडी रायडर्स या संघानं. रायडरची राईड मात्र या ठिकाणी यशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये औपचारिक दृष्ट्या 2 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची गरज. जरी 2 चेंडू 2 षटकार बसले तरी धावा फक्त 12 होऊ शकतात. हा सामना मात्र नावावरती झालाय तो नवकुरांत नांगलेवाडी रायडर्स या संघासमोर. ज्या प्रकारचा खेळ दाखवला या संघातील सर्व खेळाडूंनी त्याचाच परिणाम या संघाला हा विजय दाखवायला मिळणार आहे. आणखी एक बॉल, एक चेंडू तुम्ही दूर आहात नरेश मांडवकर. एक चेंडू दूर आणि या ठिकाणी जल्लोष करण्याची संधी मिळणार आहे नांगलेवाडी रायडर संघाला. हा विजय असेल अनुज नांगले याचा, हा विजय असेल सिद्धेश बेंद्रे याचा, अर्थातच विजय असेल स्वतः कर्णधार नरेश मांडवकरच्या ऑलराऊंडर खेळीचा, हा विजय असेल निलेश पवार यांच्या आदर्श खेळीचा, हा विजय असेल त्या संपूर्ण सहकार्यांचा. त्या संपूर्ण सहकार्याने नांगलेवाडी रायडर्स या संपूर्ण नवीन संघाला एका चांगल्या प्लॅटफॉर्मवर खेळायची संधी दिली आणि आपल्या संघाच्या पाठीशी भक्कम उभे राहिलात. एक चेंडू शिल्लक. या सामन्याचा निर्णय आपल्या समोर येणार आहे. शेवटचा चेंडू टाकला जातोय सिद्धेश बेंद्रे यांच्या माध्यमातून आणि अर्थातच सामना जिंकलाय नांगलेवाडी रायडर्स. नांगलेवाडी संघ आज जल्लोषात असणार आहे. एक नवीन जर्सी मागच्या 28 तारखेच्या मॅच मध्ये अनावरण केलं होतं आणि त्या दिवशी मात्र बॅड लक म्हणावं लागेल. परंतु या ठिकाणी शिवशंभू चषक 2026 आपल्या नावावरती करत नक्कीच ही वेळ तुमची आहे, ही मॅच, ही टुर्नामेंट तुमची आहे आणि ही वेळ नक्कीच तुमची आहे. नांगलेवाडी रायडर्स अभिनंदन टीम.